नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजची ही अपडेट खूप महत्त्वाची आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे आणि काहींना डबल पैसे मिळणार का, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, ही गोष्ट नीट समजून घ्या। एप्रिल महिन्यामध्ये काही लोकांच्या खात्यात नेहमीपेक्षा जास्त पैसे येऊ शकतात। आता तुम्हाला प्रश्न पडेल की सरकार अचानक जास्त पैसे का देणार? तर याचं कारण असं आहे, काही लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे तो हप्ता अजूनही पेंडिंग आहे। आता सरकार काय करू शकते, तो मार्चचा हप्ता वेगळा न पाठवता एप्रिलच्या हप्त्यासोबत एकत्र पाठवू शकते। म्हणजेच एप्रिलमध्ये तुम्हाला जो हप्ता मिळतो त्यामध्येच मागच्या महिन्याचे पैसे ॲड होऊ शकतात। पण लक्षात ठेवा, हा फायदा सगळ्यांना मिळणार नाही, फक्त ज्यांचा मार्चचा हप्ता अडकला आहे त्यांनाच मिळू शकतो। म्हणूनच कोणाला मिळणार आणि कसा मिळणार हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आधी मार्च महिन्यात काय झालं ते समजून घेऊया। मार्च महिन्यात सरकारकडून हप्ता पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, पण सगळ्यांनाच पैसे मिळाले नाहीत। साधारण 30 ते 35% लाभार्थ्यांना मार्च हप्ता अजूनही मिळालेला नाही। आता ज्यांनी आपलं स्टेटस चेक केला असेल त्यांना एक मेसेज दिसला असेल, पेंडिंग टू ऑफिशियल। आता हा पेंडिंग टू ऑफिशियल म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचा हप्ता पूर्णपणे बंद झालेला नाही, पण तो सध्या पुढच्या प्रक्रियेसाठी थांबवण्यात आला आहे। म्हणजेच तुमचा केस अजून अधिकारी लेवलवर तपासणीमध्ये आहे। काही कागदपत्रांची पडताळणी चालू असू शकते किंवा काही शासकीय कारणांमुळे तुमचा हप्ता होल्ड ठेवलेला आहे, म्हणून घाबरण्याची गरज नाही। पेंडिंग म्हणजे पैसे मिळणार नाहीत असं नाही, फक्त थोडा उशीर होत आहे इतकंच आहे। मित्रांनो, आता सगळ्यांच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न, मार्च महिन्याचा हप्ता मिळणार का? तर मित्रांनो, हो, मिळू शकतो, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। आधी तुम्हाला वाटलं असेल की मार्च हप्ता वेगळा येईल आणि एप्रिलचा हप्ता वेगळा येईल, पण तसं होणार नाही। म्हणजेच डबल डीबीटी होणार नाही। आता डबल डीबीटी म्हणजे काय? 2 वेळा वेगवेगळे पैसे खात्यात येणे, एकदा मार्चचा आणि एकदा एप्रिलचा। पण इथे काय होणार आहे, सरकार दोन्ही हप्ते एकत्र करून एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा करू शकते। म्हणजेच तुम्हाला वेगवेगळे 2 मेसेज येणार नाहीत, एकाच वेळी थोडे जास्त पैसे येतील। उदाहरण देतो, समजा तुमचा एक हप्ता 1,500 रुपये आहे, तर एप्रिलमध्ये तुम्हाला 1,500 ऐवजी 3,000 रुपये मिळू शकतात। म्हणजेच मार्च प्लस एप्रिल दोन्ही मिळून एकाच वेळी जमा। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, कोणाला किती पैसे मिळणार हे नीट समजून घ्या। सगळ्यांना सारखे पैसे मिळणार नाहीत, वेगवेगळ्या लाभार्थ्यानुसार रक्कम बदलू शकते। आता जाणून घेऊया पहिला प्रकार, दिव्यांग लाभार्थी। जर तुम्ही दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, तर काय होऊ शकतं, मार्च हप्ता प्लस एप्रिल हप्ता दोन्ही एकत्र मिळू शकतात। म्हणजे साधारणपणे 5,000 रुपयापर्यंत रक्कम मिळू शकते, एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। आता जाणून घेऊया दुसरा प्रकार, इतर लाभार्थी। विधवा महिला, वृद्ध व्यक्ती, श्रावणबाळ योजना। जर तुम्हालाही मार्च हप्ता मिळाला नसेल, तर मार्च प्लस एप्रिल दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात। म्हणजे साधारण 3,000 रुपयापर्यंत रक्कम एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे। सोप्या भाषेत समजा, एक हप्ता ठरलेली रक्कम, 2 हप्ते डबल पैसे। म्हणूनच एप्रिलमध्ये पैसे जास्त आले तर घाबरू नका, ते तुमचेच मागचे प्लस सध्याचे पैसे असतील। पण लक्षात ठेवा, हे फक्त त्यांनाच लागू होईल ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हप्ता नेमका कधी जमा होणार? मित्रांनो, सध्या काय स्थिती आहे ते नीट समजून घ्या। अजूनपर्यंत एप्रिल हप्ता वाटपाबाबत कोणतंही अधिकृत नोटिफिकेशन आलेलं नाही, म्हणजेच अजून सरकारने तारीख जाहीर केलेली नाही। पण इथे एक चांगली गोष्ट आहे, हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत। म्हणजे सरकारच्या स्तरावर काम सुरू आहे, फाईल्स पुढे सरकत आहेत। आता एक महत्त्वाची अपडेट, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हप्ता वाटपासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। याचा अर्थ काय, हप्ता देण्याची तयारी पूर्ण होत आहे, फक्त अंतिम प्रक्रिया बाकी आहे। सोप्या भाषेत समजा, सगळं काम जवळपास पूर्ण झालं आहे, फक्त आता 2 गोष्टी बाकी आहेत।
पोर्टलवर अधिकृत अपडेट येणं आणि थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणं. म्हणूनच कधीही मेसेज येऊ शकतो आणि अचानक तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे काय करा, अधूनमधून तुमचं स्टेटस चेक करत राहा आणि बँक मेसेजकडे लक्ष ठेवा. मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट, तुमचा हप्ता आला आहे का नाही हे कसं चेक करायचं खूप लोकांना अजूनही माहीत नाही. तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक केलं तर तुम्हाला लगेच समजेल की हप्ता पेंडिंग आहे का अप्रूव्ड आहे. जर तिथे पेंडिंग ऑफिशियल दिसत असेल तर घाबरू नका, याचा अर्थ तुमचा हप्ता प्रोसेसमध्ये आहे. ही माहिती खास करून कोणासाठी महत्त्वाची आहे? विधवा महिला, वृद्ध नागरिक, दिव्यांग लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी. जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा हप्ता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आता एक मोठी चूक खूप लोक करत आहेत. हप्ता उशिरा आला की लोक लगेच घाबरतात. काही जण तर असं समजतात आपला हप्ता बंद झाला, पण असं नाही. पेंडिंग म्हणजे बंद नाही, फक्त तपासणी चालू आहे. म्हणून चुकीची माहिती पसरू नका आणि घाबरून जाऊ नका. शेवटी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जर मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर एप्रिलमध्ये डबल पैसे येऊ शकतात. पण अंतिम खात्री तेव्हाच होईल जेव्हा अधिकृत अपडेट येईल. म्हणून रोज स्टेटस चेक करत राहा आणि मोबाईल मेसेजकडे लक्ष ठेवा, कारण पैसे कधीही जमा होऊ शकतात. चला मित्रांनो, आता शेवटी सगळा मुद्दा एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर एप्रिल महिन्यामध्ये मार्च प्लस एप्रिल असे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये थोडे जास्त पैसे आले तर ते एक्स्ट्रा नाहीत, ते तुमचेच मागचे आणि सध्याचे पैसे असतील. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अजूनपर्यंत सरकारकडून याबाबत कोणतीही अंतिम अधिकृत घोषणा आलेली नाही. म्हणजे काय, जोपर्यंत शासन निर्णय GR येत नाही आणि पोर्टलवर अधिकृत अपडेट दिसत नाही तोपर्यंत ही माहिती पूर्णपणे कन्फर्म मानायची नाही. सोप्या भाषेत समजा, शक्यता आहे, हो आहे शक्यता, पण 100% खात्री अजून नाही. म्हणूनच थोडा वेळ थांबावं लागेल आणि अधिकृत अपडेटची वाट पाहावी लागेल. अपडेट कधीही येऊ शकते आणि पैसेही कधीही जमा होऊ शकतात. म्हणून सतत अपडेटमध्ये राहा आणि स्टेटस चेक करत राहा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. अशा सरकारी योजना आणि शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि जर तुम्हाला रोजच्या रोज मोबाईलवर सरकारी योजना आणि शेतीचे अपडेट हवे असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.